आई झाल्या परड्या आता जमा? हा झाल्यात परड्या. एक परडी नाही भेटली बाई, काय करती घे नैवेद्य टाका पोरीनो. आई ते देवीला अभिषेक घालून घे. हा काय आई राजा उदे उदे येडसरीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. तुळजापूरहून ही मूर्ती आणलेली आहे, खूप छान. अर्चना वहिनी आणि माझा मोठा भाऊ हे दोघं जण गेले होते तुळजापूर येरमाळा सगळा खंडोबा वगैरे करायला. तर ते आता काय आईचा नवस होता. होय आई, काय नवस होता? नवस काय म्हणजे बघ गेलते सहज तुळजापूरला, तर म्हणलं आल्यावर पुरणपोळीच्या परड्या जीव घालीन भरीन. डोळ्याला माझ्या जरा त्रास झाला होता, ती म्हणलं चांगला होऊ दे. पण राहिलं आता बरेच दिवस झालं जाऊन तुळजापूरला, पण राहिलं आता करावं म्हणलं, म्हणून या मंगळवारी करते. बघा नैवेद्य भरलेला आहे पुरणपोळीचा, आमटी भात कुरवडी भजी सगळं आहे हे, आणि मीठ पीठ आहे आणि ते सगळं आपलं प्रसाद आहे तो. तर त्याने आता परड्या भरायच्यात आणि ज्या परड्या आहेत 5 जणी सवासनी पण जेव घालायच्या. 5 जणी सवासनी पण जेव घालायच्या. सगळ्यांनी कमेंट मध्ये आई राजा उदो उदो बोला बरं का. नाही बरं काय नाही तुम्हाला. ही मोठी सून अर्चना आणि ही बारकी सून मानसी. ननंद भाऊजीचा आशीर्वाद असू द्या, सगळ्यांना सुख लागू द्या. या अंबाबाईच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्याकडे देवाला मागणं आहे माझा, अंबाबाईकडे सगळ्यांना सुखी ठेव, आनंदाचा दिवस येऊ दे. पुढचं वर्ष आता नवीन वर्ष येईल ती चांगलं सुख समाधानाचं यावं सगळ्यांसाठी, अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करते. आई आज सगळा प्रसाद एकत्र केलाय का? एकत्र केलाय. मग आता पेपर मध्ये बांधून ठेवते. थोडं ह्या साईडला बसा आणि ते बोला 2-3 मिनिटाचं तिथे हे थांब जरा, पाया पड बाबा, जरा चांगला होऊ. जरा नारळ फोडाय बोलवलं बाई. तनू ए तनू अर्णवला चल अर्णव इथे नारळ फोडायला अर्णव पटकन बंद कर लवकर. येडसरीचा उदय उदय बोल भवानी माता की जय. या अर्चना बस की त्यात तूप टाकलं की टाकलं आमटीला मीठ पाहिजे का? साधी चपाती आणि